रामभाऊ या बाळासाहेबाच्या नादी लागू नका. त्यांनी काय सांगितलं चुकून झालंय बांधाला भर लावलेला आता म्हणजे तुम्ही काय माझ्या रामभाऊचा सहनशीलतेचा अंत बघता काय? चुकून झालंय चुकून. म्हणजे तुम्ही रामभाऊच्या पाठीवरून हात फिरवून समजूत करता काय रामभाऊ चुकून झाले चुकून झाले चुकूनच झालंय. पण रामभाऊ एकर गेला तरी चालेल काकरी सोडायची नाही. तिथं आम्ही भांडणं मिठातून काडी टाकून पेटवताय का? चुकून झालंय म्हणजे रामभाऊ तुमचा पण अधिकडे तापाट स्वभाव झालाय राव. एक तर गावात एक नंबर व्यक्ती नगर राहू द्या नगर राहू द्या. प्रतिष्ठित व्यक्ती दिलदार व्यक्ती पण आलं मी अजून नावाजणार होतो आवाज दाबला माझा आहे आणि रामभाऊ तुमचा अलीकडे लय तापट स्वभाव झालाय रामभाऊ मला सांगा तुम्ही पण एवढ्याशा बांधासाठी भांडण बसलाय राहिलेल्या सगळ्या 5 एकरात काँग्रेस वाढला ते काढा की जातो तुझा बाप काढा. एक नंबर माणूस आहे गावा एक नंबर माणूस आहे गावा. एक नंबर असू नाही तर 2 नंबर असू माझ्या रानातल्या काँग्रेसाचं तुला काय करायचंय? तो मी मुद्दा मोडवलाय मला बी बघायचंय ती बिन खाताच बिन पाण्याचं बिन शेणाचं येतायच कसं मला त्याच्यावर संशोधन करायचंय. काँग्रेस आहो पुढचा विषय का मला एक जणांची जिरवाय जायचंय. अरे बाबा भांडण तंटा करत बसू नका वेळ वाया घालू नका पैसा वाया घालवू नका. आमची बायको नांदत नाही राव प्रायव्हेट विषय तेवढा मिटो एकदा त्याच्या बायकोचं तर कौतुकच झालंय. एकदा मिटवा. नाही सांभाळा येत नाही तर पाळायच्या कशाला? काय आणले गलासात कार्यकर्ते गलासात आणले काय ते हो ज्यूस आहे का पा. आपल्याला काय करायचे लोक तो तुझा ब्रँड नाही पौष्टिक ब्रँड आहे. आमची बायको नांदत नाही राव माझं तेवढा प्रायव्हेट विषय काय झालंय काय? सांभाळा येत नाही तर पाळायच्या कशाला? तिकडे घरात कोंडून ठेवायच्या. करावं असं गरीबाबद्दल बोलू राव दुसऱ्याच्या बायकांच्या बद्दल असं नाही बोललं पण पाहिजे. झालंय काय? मला आधी समजून सांगा मी एवढी गावात दारू पितो पण कुणाला कधी त्रास दिला नाही दिला. आम्ही खाली मान घालून जातो खाली मान घालून येतो. हो आमच्या ह्या गालात मारली तर आम्ही हे सुद्धा गाल पुढे बरोबर आहे. इतके गरीब लोक आहे काय झाले मी लय दारू पितो त्याच्यामुळं माझी बायको माझ्या त्रासाला कंटाळून बिचारी ती माहेराला निघून गेली. हो वहिनी बाहेर गेले ते. तिच्या बापाच्या घरी निघून गेली. हो हो का तुझ्या दारात आले कुत्री ग्रामसभेत दारू घेऊन आलाय कसं बोलताय कळतं का तुम्हाला? काय त्याची कारण आहे सांभाळायची असलं तर पायात कशाला म्हणायचं. तुम्हाला जर काय पडलं होतं त्याच्या बायकोचा विषय काढायला त्याच्या बायकोचा विषय नाही. ए कुत्री अख्ख्या गावाने ऐकलंय म्हणला सांभाळायची असलं तर पायात कशाला. त्याच्या बायकोबद्दल बोलत नाही मग कोणाबद्दल बोलताय? कोंबड्या पाळल्यात कशाला? मग आधी सांगायचं ना कोंबड्यांचा विषय बाळासाहेब कोंबड्यांचा विषय. कमळ्याचे हो मग एक काम उद्या आपण भाऊ आपण उद्या भाऊ उद्या काय? आता रातच्या 10:30 तुझ्या बापाने कापल्या होत्या का? थोडा दम निघणार रात्रीसाठी मरतील वय. रोज कोंबड्या येतात आमच्या वाट्यावर घाण करून जातात. कुठवर आमच्या बायका पोरांनी खपून घ्यायचं? अरे पण कुणाच्या कोंबड्या तुझ्या दारात आल्या मग तुझ्या बायकोला घाण करावं लागेल. सांगणारच आहे. अरे सांग की मग कुणाच्या कोंबड्या तुझ्या दारात. रामभाऊच्या कोंबड्या. अरे खसकाव की दारू. माणूस आहे गावात एक नंबर माणूस आहे गावात. हे रामभाऊच्या तर कोणी नाती काय चांगलं नाही. कोंबड्यांचे आणि कुत्र्यांचे भांडणं घेऊन ग्रामसभेत आल्यात. आमच्या तर मागता बघिनी असे असतात कुणाची कोंबडी कुणाच्या दारात गेली कुणाचं बाळ कुणाच्या दारात गेलं त्यांची भांडणं लागली त्यांच्या तोंडात ठरलेल्या शिव्या. तुझं मरेपर्यंत तोंड बघणार नाही तुझ्या मैत्रीला सुद्धा कधी येणार नाही इतक्या घाण शिव्या. हे चांगलं नाही. काय चांगलं नाही? माणसाने एखाद्या मैत्रीला लग्नाला कधी चुकू नये कारण मानव जन्म पुन्हा आहे कधी अक्कल यायची कुणाला? आमच्या बायकोला. ग्रामसभा बंद थोडा वेळ बंद लाईट गेले काय लाईट गेलेला ग्रामसभा बंद. ए तुझ्या लाईट लाईट येऊ द्या लाईट येऊ द्या. अरे लाईट भरपूर आहे तुझ्या बापाने रातचा गोगल घातला होता काय काय किती असं मग लाईट मारण्याची या 30 रुपयाचा लिंबा खालचा घ्यायचा शाईन घालत एक नंबर माणूस आहे गावात. लिंबा खाली बसलेल्या पोरांचं मराठी माणसाचा धंदा चालला पाहिजेत म्हणून मी ते क्लास घेतो. तुला काय करायचंय? आपण रात्रीचं कुठे गोगल घालून आलं ग्रामसभेत तुम्ही? लोकशाही मी काही करीन. बरं का अध्यक्ष
दरवेळेस या रामभाऊच्या आई गणपती बसवायचे काय कारण? बरोबर आहे. ए बरा गणपती विषय ना, गणपती विषय ना. हो, गणपती असू दे, रामभाऊच्या तर रामभाऊच्या आल्यात गणपती असू दे. एक गाव एक गणपती असलं गावात शांतता राहते, गावचं नाव मोठं होतं. अजिबात नाही. गावाला 10 लाखाचं बक्षीस मिळेल. ऐकलं का बाळात सोडायला ह्या वर्षी आम्ही आमच्या आई गणपती बसवणार. नका असं करू, गावचं नाव घालवू नका. ऑर्केस्ट्रा आणणार, तमाशा आणणार, डॉल्बी आणणार, पण आम्ही आमच्या आई गणपती बसवणार. आजकालची पोरच ऐकत नाही जुन्या माणसांची. आमच्या आई 250 पोरं 250. अरे आपल्या चाळीत गणपती बसला पाहिजे. अध्यक्ष आमच्या आई 250 पोरं आहेत. 250 250 पोरं आहे ती. हो. अरे 250 पोरांची 300 रुपये वर्ग जमते का रे? हे बसवली. या की कापून टाकेन. गणपतीचा विषय चालला इथं. तुला 250 पोरांची 300 रुपये वर्ग जमते का तुम्हाला रे? तुला आरती म्हणायची का आरती? पहिल्या कडव्यानंतर तुझ्या बापाने काही टांगेल केलं का रे? एक नंबर माणूस आहे गावात. रामभाऊच्या कुणी नादीला काय हे चांगलं नाही. बसा मंडळी, आम्ही रामभाऊ शाळेत गणपती का म्हणतो? कारण रामभाऊ शाळेतली सगळी पोरं निर्व्यसनीत. एक सुद्धा पोरग मंडळातला दारू पित नाही, म्हणून म्हणतो रामभाऊ शाळेत गणपती बसला पाहिजे. नाही, रामभाऊच्या आळीतली सगळी पोरं निर्विष्ट मानताय. मग आम्ही कुणाच्या आळीत? आम्ही कुणाच्या आळीत? आता वाढ फुटलाय ना रामभाऊ यांचा. आता वार्ड म्हटलं आमचं वाद तुळ झाले. अहो सवय त्यांच्या वादात लागली ना. काय बघतोय डोळ्यात काय रे? आपण बाळासाहेब वाढ जरी बदलला, कोणी किती बिघडावं ज्याची ज्ञान ठरवायचं ना, ज्याची ज्ञान ठरवायचं ना. मला चॅलेंज देऊ नको. कोणी किती बिघडायचं